मॉर्निंग्स आज स्टुडंट. मागच्या व्हिडिओ म्हणजेच दिवाळीच्या आधी आपला युनिट 3 हा संपलेला होता. त्याच्यामध्ये राजकीय सामाजिकरण आणि राजकीय संस्कृती याचा अभ्यास केलो होतो. त्याच्यामध्ये राजकीय सामाजिकरणाचे स्वरूप, त्याचे साधने, त्याचे महत्त्व इत्यादी आपण बघितलेले होते. त्याचबरोबर राजकीय संस्कृतीचे स्वरूप बघितलेले होते. तर या आपला युनिट 3 हा संपलेला होता. तर आज आपण युनिट 4 अभिजन सिद्धांत आणि शक्तीचे विवरण हा अभ्यासणार आहोत. तर अभिजन सिद्धांत बघत असताना नेमकं अभिजन म्हणजे काय किंवा अभिजनाचा सिद्धांत तयार होताना जो अभिजन हा शब्द आहे त्याचा अर्थ आपल्याला कळणं फार महत्त्वाचं आहे. तर अभिजन म्हणजे काय, तर श्रेष्ठ व्यक्ती, त्याला आपण अभिजन असे म्हणू. अभिजन किंवा श्रेष्ठ हा शब्दाचा वापर सुरुवातीला फक्त राज्यशास्त्रामध्येच होताना दिसत होता. विविध पातळीवर अधिकार प्राप्त करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसाठी केला जात असे. म्हणजेच फक्त राज्यशास्त्रामध्ये या शब्दाचा वापर विविध पातळीवरती जे काही सत्ताधारी पक्ष आहे किंवा जे काही सत्ताधारी लोक आहे त्यांच्यासाठी याचा वापर या अभिजन किंवा श्रेष्ठजन या शब्दाचा वापर केला जात होता. साधारणतः 17व्या शतकात राज्यशास्त्राने ही संकल्पना वापरली. आज मात्र सर्व सामाजिक शास्त्रे, समाजशास्त्र, अर्थशास्त्र असे लोकप्रशासन इत्यादी घटकामध्ये अभिजन शब्दाचा वापर त्या क्षेत्रातील श्रेष्ठ व्यक्ती किंवा वरिष्ठ व्यक्तींना दाखवण्यासाठी अभिजन या शब्दाचा वापर केला जातो आहे. म्हणजेच काय, तर समाजातील जे काही श्रेष्ठ आहे किंवा जे सत्ताधारी पक्ष आहे किंवा जे काही सत्ताधारी लोक आहे त्यांच्यासाठी हा अभिजन शब्द वापरला जात आहे. तर राजकीय व्यवस्था राजेशाही असो की मग ती लोकशाही, त्या सत्ता प्रत्यक्षात अतिशय ही कमी लोकांकडे आपल्याला बघायला मिळते. म्हणजे प्रत्येक क्षेत्र बघा, मग ती राजेशाही घराणा असेल, मग लोकशाही असेल, कुठल्याही प्रकारची सत्ता असेल, तर ही सत्ता आपल्याला फक्त काही मोजक्या म्हणजे बोटावर मोजके लोक असेल तेवढ्याच लोकांकडे ही सत्ता आपल्याला दिसते आहे. साधारणतः सत्ताधारकांना राजकीय आणि या सत्ताधारकांना जे काही मोजके लोक आहेत, जे काही बोटावर मोजण्यासारखे लोक असतात, ज्यांच्याकडे सत्ता असते, तर या सत्ताधारी लोकांनाच अभिजन असे म्हटले जाते. राजकीय अभिजनाद्वारे सर्व राजकीय क्रिया आणि प्रक्रिया ही पार पाडत असतात. या अर्थाने ते राजकीय व्यवस्थेचे सूत्रधार असतात. म्हणजे त्या अभिजनाद्वारे किंवा त्या सत्ताधारी लोकांद्वारे जे काही राजकीय क्षेत्रातील क्रिया प्रक्रिया असेल ते पार पाडल्या जातात आणि सर्व सूत्रधार असतील तर त्या लोकांकडे हे सगळे सत्ता सोपवलेली असते आणि राजकीय क्षेत्रातील सर्व सूत्रधार तेच असतात. त्याच्याद्वारे आणि राजकीय अभिजन ही राजकीय समाजशास्त्राची प्रमुख संकल्पनापैकी एक आहे आणि या संकल्पनानुसार सर्व प्रकारच्या समाज व्यवस्थेत 2 वर्गात वर्गीकरण केले जाते. मग समाजामध्ये या सगळ्या वर्गापैकी 2 वर्गामध्ये आपल्याला याचं वर्गीकरण करताना दिसते आहे, एक अभिजन आणि एक सर्वसामान्य. तर समाजामध्ये 2 वर्गामध्ये त्यांचं वर्गीकरण केले जाते. एक वर्ग त्या अतिशय संख्येनं कमी लोकांचा असतो आणि तो स्वतःच्या क्षमतेच्या जोरावर, म्हणजे स्वतःची क्षमता असेल जोरावरती समाजाला सर्वोच्च नेतृत्व प्रदान करतो. स्वतःच्या क्षमतेच्या म्हणजे शक्तीच्या जोरावरती समाजामध्ये सर्वोच्च नेतृत्व प्रदान करीत असतो. हा अल्पसंख्याक वर्ग संपत्ती, सुरक्षा, अधिकार, सुविधा किंवा विविध मूल्यांचा सर्वाधिक वापर करीत असतो आणि अशा वर्गास राजकीय अभिजन असे म्हटले जाते. जो काही हा म्हणजे हा संख्येनं खूप मोठा असा वर्ग नसतो. काही मोजके लोक असतात जे मी आधीच सांगितलं, पण यांच्याकडे सत्ता, संपत्ती, क्षमता आणि त्याबरोबर ती अधिकार, सुविधा इत्यादी गोष्टी अवेलेबल असतात आणि या सगळ्यांच्या जोरावरती तो समाजावरती राज्य करीत असतो आणि त्यालाच आपण राजकीय अभिजन असे म्हणतो. आणि दुसरा समाजातला वर्ग आहे जो आपल्याला संख्येनं खूप मोठा दिसतो आहे, ज्याला आपण प्रजा म्हणतो आहे. तर ही जी आहे प्रजा, समाजातील सर्वसाधारण लोकांना मिळून बनलेला हा वर्ग असतो आणि या वर्गावरती हे जे काही अभिजन असतात हे वर्चस्व गाजवत असतात किंवा सत्ता गाजवत असतात.
आणि सत्ता गाजवत असतात. या शतकात राज्यशास्त्राने ही या वर्गास प्रजा म्हणून ओळखली जाते. हा वर्ग सर्व प्रकारच्या अधिकारापासून वंचित असतो. हा कुठल्याही अधिकार याला प्रदान झालेले नसतात. सर्व अधिकारापासून हा वंचित असतो, सत्तेपासून वंचित असतो. या वर्गात सत्ता गाजवणारा वर्ग आणि या वर्गावरती सत्ता गाजवणारा वर्गच म्हणजे अभिजन वर्ग किंवा अभिजन लोक असतात. तर अशा प्रकारे हे जे काही समाजामध्ये दोन वर्ग निर्माण झालेले असतात, एक अत्यंत कमी लोकसंख्येचा आणि एक अत्यंत जास्त लोकसंख्येचा, आणि त्या लोकसंख्येचा समाजामध्ये जो काही वर्ग आहे तो सर्वसाधारण वर्ग असतो, जो सगळ्या समाजामध्ये वावरताना आपल्याला दिसतो आहे. आणि या वर्गावरती अभिजन लोक हे सत्ता गाजवताना आपल्याला दिसते आहेत. याची व्याख्या आपण बघूया. व्याख्या आहे मॅक्सो पॅरोट गॅसेस्ट अँड ब्युहॅम राईट मिल्स इत्यादी शास्त्रज्ञांनी मिळून एक व्याख्या तयार केलेली आहे. त्या आहेत, सर्व राजकीय व्यवस्थेत सर्व महत्त्वाचे निर्णय एक लहान गट घेत असतो, या गटालाच अभिजन असे म्हणतात. तर सर्व राजकीय व्यवस्थेत सर्व महत्त्वाचे निर्णय एक लहान गट घेत असतो आणि याच गटाला अभिजन असेही म्हटल्या जाते. तर अशी एक साधी सोपी व्याख्या अभिजनांची केलेली आपल्याला दिसते आहे. तर हे झालं अभिजना म्हणजेच काय याचा अर्थ. तर आता आपण बघूया की आता अभिजन किंवा श्रेष्ठजनाची ही निर्मिती कशा प्रकारे होत असते समाजामध्ये. हे जे काही अभिजन आपल्याला दिसत आहेत, तर या अभिजनाची निर्मिती होते कशा प्रकारे आणि कुठून निर्मिती होते, तर हे आपण बघूया. अभिजन वर्ग हा शासक वर्ग असतो. हा वर्ग कसा निर्माण होतो, त्या निर्मितीचे आधार कोणते, हे अभ्यासकांनी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ॲरिस्टॉटलच्या मते काही व्यक्तींचा जन्म शासक होण्यासाठीच झालेला असतो. म्हणजे कधी कधी काय असते की कुठलं असा घराणा, काही लोकांमध्ये जन्मजातच असे गुण असतात की ते लोकांवरती सत्ता गाजवण्यासाठी त्यांना ते गुण जन्मताच मिळालेले असतात. म्हणजे जसं काही लीडरशाही म्हणू आपण, आमदार खासदार असे जे काही गुण असतात, तर ते गुण जन्मजात काही व्यक्तीमध्ये आलेले दिसत आहेत. आणि त्या जन्मच शासन होण्यासाठी झालेला असतो. आणि काही व्यक्तीचा उच्च पदावर बसवले जाते, तर काहींना ते प्राप्त होते, तर काहींना त्या पदासाठीच असतात अशी त्यांची लायकी असते. आणि कधी कधी काय असते, आणि काही मोजके लोक असे असतात की त्याला सर्वस्व पदावरती बसवण्याची लायकी जन्मताच ते प्राप्त करून घेतलेले असतात. त्याला अनुवंशिकता आपण म्हणू, ते नंतर येईल. तर श्रेष्ठजन कोणत्याही एका पद्धतीने अस्तित्वात येत नाही. तर लिप्सन यांनी अभिजन निर्मितीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये पहिला मार्ग आहे आनुवंशिकता. तर आनुवंशिकतेनुसार अभिजनही निर्माण होताना आपल्याला दिसते आहे. त्याच्यामध्ये आहे राजेशाही, सरंजामशाही या पद्धतीने अभिजन होत होते. म्हणजे जसं आधी अनुवंशिकता बघितलं तर आधी राजेशाही घराणा चालायचा किंवा सरंजामशाही घराणा हा चालताना आपल्याला दिसत होता. तर यामध्ये काय होतं, राजाचा राज्य हा राजाचा मुलगा सांभाळेल, त्याच्यानंतर म्हणजे तो राजघराणा सतत चालत राहायचा. तर ही झाली अनुवंशिकता. राजा, मग राजाच्या नंतर राजाचा मुलगा, मग त्याच्यानंतर त्याचा मुलगा, त्याच्यानंतर. तर अशा प्रकारे अनुवंशिकता ही सतत त्या सत्ता चालत राहत असे. तर आज जर लोकशाहीच्या युगात ही पद्धत राष्ट्रीय स्तरावर मागे पडलेली आहे. तर आता जर आपण विचार केला तर ही पद्धत आपल्याला फार काही प्रमाणामध्ये दिसत नाही, अनुवंशिकता ही. कारण आपल्याकडे आता लोकशाही पद्धती आलेली आहे आणि लोकशाही पद्धतीमध्ये अनुवंशिकता ही चालत नाही. तर त्यामध्ये निवडणूक प्रक्रियेद्वारेही पुढे अनुवंशिकता ही काही प्रमाणामध्ये दिसते आहे, जसं की शरद पवार आहे, सुप्रिया सुळे आहे. तर हे आपल्याला पण ही अनुवंशिकता म्हणता येणार नाही. तर ती लोकशाही पद्धतीने त्यांनी ते निवडून आलेले, पण त्यांना जे काही धडे मिळालेले आहे राजकीय घराण्याचे, राजकीय क्षेत्राचे, ते त्यांच्या घरूनच मिळालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण अनुवंशिकता म्हणू शकतो. तर अशा प्रकारे ही अनुवांशिकतेनुसारही आपल्याला अभिजन निर्मिती म्हणजे अभिजन होताना दिसते आहे. त्याच्यानंतर आहे वंशातूनही अभिजन पद्धती आपल्याला दिसते आहे. जर्मन, आर्य, गोरे, काळे हे वांशिक भेद दर्शवणारे शब्द आहेत.
स्वतःचा वंश फक्त राज्य करण्याचाच लायक आहे असा प्रत्येक वंश दावा करीत असतो. नाझी जर्मनी या तत्वाचा आधार अभिजन निर्मितीच होता. स्वातंत्र्यपूर्व काळात दक्षिण आफ्रिकेत श्वेत अभिजनांचा आधार वंशच होता आणि वंशत्वाचा आधुनिक विचारवंत अप्रगत विचार मानतात. त्यामुळे ते अभिजन निर्मितीचे तत्व मागे पडलेले आहे. जर वंशाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे ही काही पद्धत दिसत नाही, पण अमेरिकेमध्ये झाला तर अमेरिकेमध्ये आपल्याला थोड्याफार प्रमाणामध्ये वंश आपल्याला दिसत आहेत. निग्रो लोक आणि काळे लोक, गोरे लोक अशा पद्धतीचे आपल्याला अमेरिकी पद्धतीमध्ये बघायला मिळतो आहे. तर ही पण पद्धत आपल्याला फार कमी, पण अशा पद्धतीने सुद्धा अभिजन निर्मिती होताना दिसते आहे. त्याच्यानंतर आहे जन्म. विशिष्ट घराण्यात, जातीचा किंवा वर्गात झालेला जन्म व्यक्तीस अभिजन होण्याची संधी देतो. उदाहरणार्थ भारताचा वरच्या जातीत झालेला जन्म अभिजन होण्यास पुरेसा आहे. म्हणजे भारतामध्ये जर सगळ्यात वरच्या जातीमध्ये ज्याचा जन्म झालेला आहे तो कदाचित अभिजन होऊ शकतो. म्हणजे कदाचित नाही, तो होऊ शकतो. कारण आपल्याकडे जात, प्रथा, वंश याच्यामध्ये थोडंफार जास्त प्रमाणामध्ये मानलं जाते. ज्याची जात श्रेष्ठ, ज्याची जात जास्त, ज्याचा वंश जास्त, तो त्या पद्धतीनुसार त्याला सत्ताही मिळत असते. तर इंग्लंडमध्ये लॉर्ड्सच्या घरात जन्म झालेला किंवा हाऊस ऑफ लाईफ लॉर्ड्सचा सभासद असतो. म्हणजे इंग्लंडमध्ये जर विचार केलं तर लॉर्ड्सच्या घरामध्ये जो जन्म घेतो तो हाऊस ऑफ लॉर्ड्सचा सभासद होऊन जातो. म्हणजे तर तो त्यासाठी सत्ता गाजवण्यासाठी तो जन्मताच तयार असतो. तर राजघराण्यामध्ये जन्म घेतला की तो राजाच होतो. म्हणजे जर एखाद्या राजाचा मुलगा असेल तर तो ऑब्व्हियसली राजघराण्यामध्येच जन्म घेईल, आणि जो राजघराण्यामध्ये जन्म घेतला तर तो समोर जाऊन राजा बनतो आहे. तर अशा प्रकारे जन्मजात अभिजन सुद्धा होत असतात. म्हणजे जन्मताच अभिजन मिळतात हे झाले. म्हणजे काही लोक, जे आपण मागे म्हटलं की काही लोक जन्मताच अभिजन होण्याच्या लायकीचे असतात, ते अशा प्रकारे. त्याच्यानंतर वय. अभिजन निर्मितीचा कमी महत्त्वाचा आधार आहे. म्हणजे वय हा फार काही महत्त्वाचा आधार नाही, पण वय हा एक आधार आहे. लोकशाही देशात विशिष्ट वयानंतर काही मतदान होतं. म्हणजे आपल्याकडे वय एक महत्त्वाचं आहे. 18 वर्ष झाल्याशिवाय आपल्याला मतदान हे टाकता येत नाही, आणि त्या वयानुसार मतदान टाकून आपल्याला अभिजन तर आणि 18 वर्ष झाल्याशिवाय निवडणुकीमध्ये सुद्धा उभं राहता येत नाही. म्हणजेच काय, तर राजकीय क्षेत्रामध्ये पाऊल ठेवता येत नाही. तर वय हा तेवढाच महत्त्वाचा आहे की राजकीय अभिजन होण्यासाठी. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. आणि त्यानंतर म्हणजे आपल्याकडे जे काही लोकशाही पद्धती आहे त्याच्यामध्ये आपल्याला क्रायटेरिया दिलेला आहे. राष्ट्रपती व्हायचं असेल तर वयाचे 35 वर्ष पूर्ण झाले पाहिजे. आमदार व्हायचे असेल तर म्हणजे 18 वर्षापासून आपल्याला जे क्रायटेरिया समोर आपल्याला वाढताना दिसते आहे. तर हा एक वय महत्त्वाचा घटक आहे जो राजकीय अभिजनास सत्ताधारी पक्ष सांभाळण्यासाठी. त्याच्यानंतर आहे स्त्री पुरुष. हा एक महत्त्वाचा अभिजन निर्मितीचा घटक आहे. पूर्वीच्या काळात सामाजिक प्रथा अंशतः होत्या. म्हणजे स्त्रियांना अभिजन होताच येत नव्हते. स्त्रियांना कुठेही सत्ता गाजवता येत नव्हती कुठल्याच प्रकारे. म्हणजे ही आधी परंपरा अशी होती की स्त्रियांना कुठे शिक्षणही घेता येत नव्हतं आणि कुठले सत्ताही गाजवता येत नव्हती. पुरुषांचं वर्चस्व आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होतं. त्यामुळे पण आता असं काही आहे नाही. आता आपल्याला याच्यामध्ये फार मोठा बदल झालेला दिसतो आहे. स्त्रियांना राखीव सीट आपल्याकडे ठेवल्या जात आहे. स्त्रियांना म्हणजे आमदारकीसाठी उभं राहायसाठीच प्रोत्साहन दिल्या जाते आहे. त्यांच्यासाठीच स्पेशल काही कोट्यामधनं, जातीमधनं अशा स्पेशल सीटा ह्या राखीव ठेवल्या जात आहे. म्हणजेच काय, तर स्त्रियांना आज समोर आणल्या जाते आहे. अभिजन होण्यासाठी समानता दिली जात आहे स्त्री पुरुष. तर हा एक महत्त्वाचा आनुवंशिकतेचा घटक आहे. त्याच्यानंतर आहे संस्कृती. अनेक देशात संस्कृती श्रेष्ठत्वाची भावना आढळते. भारतात ब्रिटिश सत्ता होती तेव्हा श्रेष्ठ आहेत हे अनेकदा दाखवून देत होते. भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश सत्ता होती ते श्रेष्ठ आहेत असे दाखवून देत. म्हणजे ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा ब्रिटिश आपले संस्कृतीनुसार ते मी श्रेष्ठ आहे असं भारतावरती दाखवून देण्याचा प्रयत्न करीत होते. साम्राज्यानंतर समर्थ देखील ते श्वेतवर्णीयाचे आहेत या पद्धतीने करून त्यांना, म्हणजे ही संस्कृती ही तेवढीच महत्त्वाची असते अभिजन निर्मितीला. त्याच्यानंतर ज्ञान. हा एक महत्त्वाचा आणि सगळ्यात मोठा घटक आहे. कारण जर तुम्हाला अभिजन व्हायचं असेल
तर ज्ञानशून्य व्यक्ती हा अभिजन होऊ शकत नाही. तर त्याला सगळ्या गोष्टीचा, राजकीय क्षेत्राचा, राजकीय घराण्याचा म्हणजे राजकीय वर्तुळातील सगळ्या गोष्टीचं ज्ञान असणं तेवढंच महत्त्वाचं असतो. तेव्हाच तो अभिजन होऊ शकतो, अन्यथा होऊ शकत नाही. त्यामुळे अधिक ज्ञान असणाऱ्या व्यक्ती सर्व ठिकाणी सर्व काळी आदर असतात आणि त्याला सर्व ठिकाणी आदराने बघितल्या जाते किंवा आदर दिला जातो. अशा व्यक्तीला जेव्हा त्याच्याकडे ज्ञान असेल किंवा ज्याच्याकडे शिक्षण असेल तेव्हाच त्याला आदर मिळेल. जर तो शिकलेला नसेल तर लोकही त्याला आदर देणार नाही आणि लोकही त्याचं ऐकणार नाही. जर त्याला श्रेष्ठ बनायचं असेल तर थोडं त्याला म्हणजे सगळ्या गोष्टीचा नॉलेज असणे आवश्यक असते. तर ज्ञान हा एवढाच महत्त्वाचा आहे. 12 जागा ज्या राष्ट्रपतीला नियुक्त करण्याचा अधिकार होता त्या अपेक्षित आहे की नाही, किंवा तो राष्ट्रपती बनण्याचा लायकीचा आहे की नाही, किंवा तो आमदार बनण्याच्या योग्य आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टी कशाने ठरवल्या जाते तर त्याच्या ज्ञानामुळेही ठरवल्या जाते. नाहीतर त्याला काही दिवसातच त्याला त्या पदावरून बरखास्तही करण्यासाठी लोक तयार असतात किंवा लोक त्यांना त्या पदावरून उतरवू शकतात. म्हणून ज्ञान असणे तेवढंच महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे धर्म. सर्व देशात धर्मगुरूंना राजदरबारी अतिशय मान असतो. इंग्लंडमध्ये हाऊस ऑफ लॉर्ड्सने सभासद धर्मगुरूच असतात. अनेक मुस्लिम राष्ट्रात केवळ मुस्लिमच सत्ताधारी असतो. त्या संविधानात तरतूद केली जाते. धर्मनिरपेक्ष राज्यात धर्म फक्त अभिजन निर्मितीचाच असतो. तर काही ठिकाणी धर्मानुसार अभिजन हे तयार होत असतात. आपल्याकडे असं नाही आहे. पण बाकी काही ठिकाणी जर बघायला झालं, मुस्लिम राष्ट्र असेल, ख्रिश्चन म्हणजे मुस्लिम ठिकाणी असेल पाकिस्तान, तर त्याच्यामध्ये धर्मानुसार त्यांना त्या पदावरती जाताना दिसते. आणि संपत्ती, तर संपत्तीमध्ये अभिजन वर्गाच्या संदर्भात जे सिद्धांत आहे ते दाखवतात. मी आधीच सांगितलं, अभिजन हे संपत्ती, सत्ता याच्या जोरावरती राज्य करताना दिसते आहे. ज्याच्याकडे जास्त संपत्ती तो राजकीय अभिजन होऊ शकतो. जर आत्ताचा विचार केला तर जेवढं जास्त पैसा तो समाजामध्ये लावेल किंवा समाजामध्ये गुंतवेल. बॅनर आहे, आजकाल निवडणुकीत भ्रष्टाचार चालतात, भ्रष्टाचारद्वारेही अभिजन बनता येते. तर अशा प्रकारे ज्याच्याकडे जास्त संपत्ती आहे तो पण अभिजन बनू शकतो. तर हे झाले अभिजन निर्मितीचे 9 पॉईंट. परत पुन्हा आहे ते उद्याच्या भागामध्ये आपण बघूया. तर इथपर्यंत आपण आज बघून घेऊया अभिजन निर्मितीचे पॉईंट. त्याच्यानंतर जे काही उरलेले पॉईंट आहेत ते उद्याच्या भागात बघूया.